तर कसं काय शॉन प्रेमीनं आज आमचा बावड्यात कसा दिवस गेला हे सांगतो। सकाळ सकाळ मला इथे गजन बोलवायला ती मला बोलली येणार काय बावड्यात शॉन शर्यत बघाय। मग मी नाही बोलून कशी काय चुकी करू सांगा। तुम्हाला तर माहितच आहे मी किती शर्यत शौकीन आहे। भले ते कशाचं पण मैदान असू दे जाणार म्हणल्यावर जाणार। आता तुम्ही पण सांगा तुम्हाला कशाचं बघाय मैदान आवडतं। बावड्याला जात असताना आम्ही फुल तयारीने गेलो आणि शिये फाटेवाल्यानंतर आपला एक छोटासा फॉलोअर्स भेटला। विषय कसा आहे त्या भावाची इच्छा होती व्हिडिओ मध्ये यायचं। मग तुम्हाला माहितच आहे तुमचा शुभ्या भाऊ कशा स्वभावाचा आहे। मग त्या भावाची इच्छा पूर्ण करून आम्ही डायरेक्ट पट्ट्यावर आलो। पट्ट्यावर आल्यानंतर बघितलं की इकडे सगळा धुमाकूळ चाललेला। मग हेच धुमाकूळ म्हणलं कलरलाच बघायचा म्हणून आम्ही मधनांना वाटा काढून आलो कलरच्या ठिकाणी। इथे तर आल्यानंतर बघितलं की सगळ्याचा अंधूर संकटच चाललेला। सगळे सणप्रेमी बावड्यात एकत्र आलते त्यामुळे पूर्णपणे विषय खलास झालता। म्हणून आपण म्हणले एकाच ठिकाणी थांबून येऊ सगळा आनंद घ्यायचा। एवढं सण आलतात काय तुम्हाला सांगू मोजायला पण जमत नव्हतं। कमिटी मेंबरांना विचारायचं म्हणलं पण सगळे त्यांच्या जबाबदारीवर होते। काय त्या गाडीला वाकवणं आणि काय तो शॉनचा वे बोलून तर काय तुम्हाला पटणारच नाही। एक वेळेस तुम्ही पण आसपास असणाऱ्या शॉन शर्यतींना द्या की बे मग लगेच तुम्हाला कळेल की कसला विषय असतोय। पण खास करून भावड्यातलाच विषय बर का सोन्याभाऊ कोईच काय विषय सोडून द्या। एवढ्या गाड्या पेंडिंगला होत्या त्यातल्या निम्म्या गाडीचा ड्रायव्हर एकच खावण्या होता तो म्हणजे सोन्याभाऊ कोळी। हे सगळा राडा बघून आता आमची जायची वेळ आली पण आम्हाला कोण एक झालं कळालंच नाही। म्हणून भावानं आता तुम्ही सांगा भावड्यात एक कोण झालं। तिथनं निघल्यानंतर आम्ही नॉनस्टॉप बागणीत आलो। बागणीत आल्यानंतर म्हणलं आता आपण काय तर नाश्त्याचं नियोजन लावलं पाहिजे म्हणून सगळ्यांचं एकमत ठरवून दिला वडा सांबर वरता आणि बघता बघता सगळ्यांनी ताटं सगळी संपवून टाकली। संपल्यानंतर आम्ही तिथनं लगेच निरोप घेतला। पण भावानं तुम्ही जाऊ नका जाताना एक काम करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या भावाला फॉलो तेवढं करा।